नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्री हा सण श्री शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू सण धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करणारे स्मरण आहे. या दिवशी श्री शिवांचे स्मरण करतात आणि प्रार्थना करतात. उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. या दिवशी आपण उपवास करतो, महादेवाची आराधना करतो आणि ह्या उपवासाची सांगता जी आहे ते उद्या होते. तर आपण उद्या कुणाकडे पुरणाचा स्वयंपाक करून वगैरे असा महादेवाला नैवेद्य अर्पण होतो. आणि आज जे आहेत महाशिवरात्रीनिमित्त काही लोक जे आहेत ते उपवास बिना शेंदी मिठाचा पण धरतात. तर त्या निमित्तानं मी आज घेऊन आलेली आहे रताळ्याची रसरशीत अशी खीर. तर ही जी खीर आहे तर मी इथं 3 रताळे वापरलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात. आणि मी इथं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. तर वाटीनं दूध मोजून घेतल्याच्यानंतर 3 वाट्या होत आहे. आणि हे आता मी दूध जे आहे ते रताळ्यामध्ये मिक्स करत आहे. तर ह्या दिवशी शिवांची खूप अशी आराधना केली जाते. शिवपुराण वाचले जाते जागोजागी. आणि ह्या दिवशी शिवरात्रीची वात पण लावण्याची प्रथा आहे. तर आज आपण त्या निमित्तानेच शिवरात्रीच्या निमित्तानेच इथे खीर बनवणार आहे. मी जी खीर आहे खूप अशी रसरशीत आणि लुसलुशीत होणार आहे ही खीर. तर तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला पण आवडेल ही रताळ्याची खीर. तर आज काय सकाळून शेंदी मीठ खाल्ल्या जात नाही, एकच टाईम शेंदी मीठ खातात. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याचा उसळीचा वापर केला जातो. साबुदाण्याची उसळ, भगर जे आहे ते संध्याकाळून खाल्लं जातं. तर आम्ही पण त्याच पद्धतीनं उपवास पकडतो. आम्ही सकाळून जे आहे ते शेंदी मीठ खात नाही. तर त्या निमित्तानं मी इथं रताळ्याची खीर बनवली आहे गोड. तर आता मी इथं घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, 3 रताळे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे 1 वाटी साखर आणि वेलची पावडर. तर तुम्ही ह्या ठिकाणी ह्या खिरीमध्ये काजू बदाम पण टाकू शकतो आणि गार्निशिंगसाठी केसरचा पण वापर करू शकतो. खूप मस्त अशी झालेली आहे. आणि ही जी खीर आहे थंड झाल्याच्या नंतर अजून जास्तच घट्ट होते. मस्त असे बबल्स आलेले आहेत. आणि आता मी गॅस जे आहे ते बंद करणार आहे. मस्त असे बबल्स आलेले आहे खिरीला. आणि थंड झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. खूप छान अशी ही खीर झालेली आहे. तुम्ही पण शिवरात्रीच्या दिवशी थंड होण्यासाठी पण बनवून पहा, तुम्हाला पण आवडेल. आणि हो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद. सजावट करून घेऊ शकतो.